बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते। सुनेत्रा पवारांचा आज शपथविधी पार पडणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होईल। सुनेत्रा पवार आणि जय पवार देवगिरीवर पोहोचले देखील आहेत। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। तर आज दुपारी 2 वाजता शपथविधीच्या आधी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडेल। सर्व आमदारांनी बैठकीसाठी विधिमंडळात उपस्थित राहावे असे सुनील तटकरे यांच्या सूचना आहेत। तर लोकभवनात शपथविधी पार पडेल। उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। वहिनींचा आमचा रात्र आम्ही त्या ठिकाणी बोलणं करणार आहोत। पक्षाचे विधानसभा विधान परिषद सदस्य आणि त्याचबरोबर ते खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील। पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे। सर, सुनेत्रा पवारांचा परिचय आपण जाणून घेऊया। नाव सुनेत्रा अजित पवार, जन्म वडील माजी मंत्री पद्मसिंह पाटील, वारसा राजकीय, लग्न अजित पवारांसोबत 1985, 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली आहे, पराभव झालाय। समाजकारणासह शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर लक्ष आहे। विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त आहेत। सध्या काय करतात सुनेत्रा पवार जाणून घेऊया। 18 जून 2024 राज्यसभेवर निवड झाली आहे त्यांची। अध्यक्षा बारामती टेक्सटाईल कंपनीच्या आहेत। तसंच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यात सक्रिय सहभाग आहे। 2010 साली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी केली। EFI ही संस्था सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी काम करत आहेत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय दादांना जाऊन आज 3 दिवस झालेले आहेत आणि दादा गेल्यानंतर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री व्हाव्या आणि आज तो दिवस येतो। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। खरं तर त्या आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच तेजल, एकंदर आज महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे। याचं कारण म्हणजे आता एक ऐतिहासिक घडामोड घडणार आहे आणि ती ऐतिहासिक घडामोड म्हणजे राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार या शपथ घेणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा जो आहे तो कार्यक्रम पार पडणार आहे। एकंदर अजित पवार यांच्या निधनानंतर एक प्रकारे राजकीय पोकळी तयार झाली। एकंदर सरकारमधील सुद्धा पद रिक्त झालं। त्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते ते सुद्धा पद रिक्त झालं। त्यामुळे एकंदर कुठेतरी या दोन्ही पदांवर सध्या सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्या राजकीय उत्तराधिकारी होते हे सुद्धा निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आज त्या संपूर्ण शपथविधी सोहळ्यानंतर त्या स्वतः राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत। एकंदर या संपूर्ण घटनेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होतं कारण त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत। त्यामुळे ही वेगळी आणि अत्यंत महत्त्वाची घटना आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर कुठेतरी या संपूर्ण शपथविधी सोहळ्याला शरद पवार यांचे कुटुंबीय अर्थात पवार कुटुंबियातली कोणतीही सदस्य तिथे उपस्थित राहतं काही देखील पाहणं महत्त्वाचं असेल। याचं कारण म्हणजे शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील या दोघांनाही कोणत्याही प्रकारे विश्वासात घेऊन किंवा चर्चा न करता अशा प्रकारे निर्णय घेतला गेल्याचं देखील सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे सध्या पवार कुटुंबात सुद्धा नाराजी आहे। त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्याला पवार कुटुंब देखील उपस्थित राहतात काही देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र हा ऐतिहासिक दिवस आहे। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्वतः सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत आणि आज संध्याकाळी 5 वाजता राजभवन इथे हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि एकंदर राज्यपाल स्वतः यांच्याकडून या शपथ घेऊन स्वतः सुनेत्रा पवार राज्य उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील। तेजल, धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।